समरस होण्यासाठी काय करायला पाहिजे तर देवाशी एकत्व साधण्यासाठी देवत्वाशी जवळीक करायला पाहिजे माणसाने. देवाशी जवळीक साधायची असेल तर माणसानं प्रथम देवत्वाशी जवळीक जी आहे ती जवळीक साधायला हवी. स्वत्वाच्या नाकाराची ही जी कृतिशीलता आहे म्हणजेच देवाच्या एकरूपतेची चमत्कारशीलता असं मी म्हणतो. स्वत्वाच्या नाकाराची कृतिशीलता ही देवाशी एकरूप होण्याच्या क्रियेची चमत्कारशीलता असं मी मानतो. एक प्रकारे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं हे अद्वैत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:46 झालेले आहेत. परिचय या सत्रामध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते श्रीयुत जयंतकुमार त्रिभुवन यांच्या आनंद देशमुख यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज पहिला भाग प्रसारित करीत आहोत. सर, मला असं सुरुवातीला सांगा की हा जो राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याचं कारण उघड दिसतंय की या क्षेत्रामध्ये अतिशय बहुमूल्य अशी कामगिरी तुम्ही केलेली आहे. त्याचे काही पैलू आम्हाला प्रारंभी विशद करू शकाल काय? राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी निवड झाली यामागं कदाचित मी जे गेले 35 वर्ष मुलांसाठी जे प्रयोग केले, शिक्षणामध्ये जे प्रयत्न केले त्याचा परिपाक हा असू शकेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेकविध कामं जी आहेत ती मी राबवली. दर्जेदार अध्यापन हा एक महत्वाचा भाग असतो किंवा कृतीयुक्त शिक्षणाचा भाग असतो. शिक्षणामध्ये अनौपचारिक शिक्षण हे मला अत्यंत आवडतंय. माझ्यावरती रवींद्रनाथांचा प्रभाव असल्यामुळे शिक्षण आनंददायी झालं पाहिजे, मुलांना त्याच्यात आनंद वाटला पाहिजे या दृष्टिकोनातून मी अनेक उपक्रम जे आहेत ते राबवलेले आहेत. बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे जे सुमार बुद्धीचे आहेत त्यांच्या विकासासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. अनेकविध राज्य पातळीवरती त्याचप्रमाणे राष्ट्र पातळीवरती जे शैक्षणिक शिबिर झाले त्याच्यामध्ये माझा थोडाफार सहभाग आहे. चर्चासत्रातून भाग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना समाजाभिमुख करण्यासाठी विविध प्रकल्प आणि प्रयोग मी शाळेमधून राबवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे सहकारी शिक्षकांची उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे माझ्या परिसरातल्या ज्या इतर शाळा असतील त्यांचीही उन्नती व्हावी म्हणून काही सहशालेय उपक्रम देखील राबवण्याचा जो मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शाळा ही एक राष्ट्राची प्रतिकृती असं मी मानतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय विकासाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात
मुलांच्या मध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा देखील प्रयत्न मी केलेला आहे. श्री जयंत कुमार डेविड त्रिभुवन. बायबलचे कथा विश्व. काट्यांचा मुकुट स्टुडिओज आपल्या सेवेत सादर करीत आहे बायबलमधील सुरस आणि चित्तथरारक दैवी कथांचा नाट्यमय वृत्तांत, बायबलचे कथा विश्व.
बायबल्स इंडिया सादर करीत आहे एक आध्यात्मिक मार्गदर्शनपर कार्यक्रम अमर विचार. इथं मंदिरात नाही चालत, पितळी शेकल घेतात. तुला ठाऊक आहे का? मित्रा, तुला सगळीकडे हाच दर मिळेल. मेंढरं घ्या रे, मेंढरं घ्या. यरूशलेम नगरी, विश्वास पात्र नगरी, जिथं न्यायाची बूज होती, ती आज अशी भ्रष्ट झाली. हे तुम्हाला ठाऊक नाही? हे तुम्ही ऐकलं नाही? मग काय केलं आजवर तुम्ही? ह्या अशा असंख्य अर्पणांचा आता काय उपयोग? अशी निरर्थार्पणे आता आणू नका. मंदिर आहे, हा खोटारडा आहे. आणि तुम्ही ते लुटारूंची गुहा बनवलं. कसला प्रेषित अदरवेडा आहे. गुरुजी, मी झेहरा. मी या मंदिराचा शास्त्री आणि माझ्या इतर सहकार्यांप्रमाणेच माझं तुमच्यावर बारकाईनं लक्ष आहे. तुमच्याबद्दल आम्ही खूप चांगलं ऐकलंय, पण आज तुम्ही इथं जे काही केलं त्यानं आम्हाला धक्का बसलाय. हे पवित्र मंदिर तुम्हाला नष्ट करायचंय? मंदिर म्हणजे नुसती दगडी इमारत नव्हे, तर ते देवाचं निवासस्थान आहे. आणि जोपर्यंत देव तिथं राहतो तोपर्यंत ते नष्ट होणार नाही. हे मंदिर मोडा आणि 3 दिवसात मी ते पुन्हा उभं करीन. शेकडो वर्ष लागली हे मंदिर बांधायला, तुम्ही ते 3 दिवसात उभं करणार? आपण बोललात, पण आपल्याला कळलेलं नाही. गुरुजी, आपण समजता त्यापेक्षा अधिक मला कळत आहे. मालमत्ता पुष्कळ होती याचा अर्थ मोह पुष्कळ होता. लोभात क्रोधः प्रभवति, लोभात कामः प्रजायते, लोभात मोहश्च नाशश्च लोभः पापस्य कारण. सांगायचा हेतू एवढा आहे की अंतःकरणाच्या शुद्धतेशिवाय
देवाचं राज्य नाही हे येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला चर्चमध्ये बंदिस्त करणं चुकीचं आहे असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. Science ready for the take? Take one. 1, 2, 3, 1. तुम्ही कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यू छायेतून चालता, मी हसावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. 23वा वचन जे आहे त्याच्यातलं ते महत्वाचं आहे. म्हणजे मी त्याचमध्ये, म्हणजे मी त्याचमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये, म्हणजे मी त्याचमध्ये आणि तू माझमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. त्याची प्रीती येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि तो आमच्यामध्ये आणि परमेश्वर त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही सर्व परमेश्वरामध्ये एकरूप आहोत, एक आहोत. हे येशूच्या विचारांचं सार आहे. आणि जर हे आम्हाला कळलं तर मला असं वाटतं ख्रिस्ताचं पुन्हा येणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये सर्वांनी एक होणं. तुम्ही सर्वच प्रेमस्वरूप ख्रिस्तासारखे बना. तुम्ही माझ्यासारखे बनला म्हणजे मी तुमच्यामध्ये आलेलोच आहे.